चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया, रोल्स थिअरम. ठीक आहे, रोल्स थिअरम वरचा क्वेश्चन पाहूया. काय म्हणताय पहा, व्हेरीफाय द रोल्स थिअरम. रोल्स थिअरमला व्हेरीफाय करा. ठीक आहे, आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन दिलाय साइन एक्स प्लस कॉस एक्स आणि सी बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 0 to π/2. ओके, बहुत ही प्यारा क्वेश्चन आहे, ऐका. ठीक आहे, तर याला आपण कसं व्हेरीफाय करू पहा, ऐका. ठीक आहे, पहिली गोष्ट रोल्स थिअरम तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, की रोल्स थिअरम जर आपल्याला पाहिजे असेल तर एफ ऑफ ए एक पहिली कंडिशन तर हे नसेल. ठीक आहे, पहिली कंडिशन आहे की जो एफ ऑफ एक्स आहे तो कंटिन्युअस पाहिजे. का पाहिजे? कंटिन्युअस पाहिजे. आणि एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल पाहिजे. का पाहिजे? डिफरन्शिएबल. ठीक आहे, आणि तिसरी गोष्ट जो एफ ऑफ ए आर इज इक्वल टू एफ ऑफ बी पाहिजे. ठीक आहे, याचा अर्थ लोअर लिमिट आणि हा अपर लिमिट. ठीक आहे, इथं देऊया का लोअर आणि अप्पर. ठीक आहे, या जर तीन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील, ठीक आहे, तर रोल्स थिअरम अप्लाय होते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? ओके, इथपर्यंत क्लिअर. याच्यावर बोलतो आता मी इकडे येता. ठीक आहे, पहिली गोष्ट चेक करा काय होईल पहा याच्यामध्ये, की एफ ऑफ एक्स फंक्शन आहे आपल्याकडे. कौन सा एफ ऑफ एक्स फंक्शन आहे? ध्यान से देखो, एफ ऑफ एक्स साइन एक्स प्लस कॉस एक्स हा फंक्शन आहे. ठीक आहे, बहुत ही प्यारा फंक्शन आहे. तर दोन्ही फंक्शन हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा की हा साइन एक्स आणि कॉस एक्स कंटिन्युअस आहे आणि 0 to π/2. ठीक आहे, पटलं ना? ओके, तसं तर डायरेक्ट हा इंटरवलही जरी नसता दिला तरी ते कंटिन्युअस हे तर माहित आहे. ठीक आहे, तर 0 to π/2 पर्यंत साइन एक्सचा ग्राफ माहित आहे तुम्हाला, असा यू लावते. ठीक आहे, यू. ठीक आहे, म्हणजे असा कंटिन्युअस आहे. ठीक आहे, बहुत ही बढिया. ठीक आहे, साइन एक्स कंटिन्युअस आहे. त्यानंतर कॉस एक्स सुद्धा, कॉस एक्सचा ग्राफ अशा टाइपचा असतो, बरोबर. हा सुद्धा कंटिन्युअस आहे. ठीक आहे, म्हणजे असं क्लिअर आहे. ठीक आहे, का लिहिन पहा की एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. का? कंटिन्युअस. ठीक आहे, कंटिन्युअस आहे. ऑन पहा, कंटिन्युअस कुठपर्यंत राहते तर क्लोज इंटरवल. क्लोज काउंट माहित आहे ना, इथून तुम्ही पेन चालू केला तर इथे येऊन थांबवत आहे ना लास्ट पॉइंटले. ठीक आहे, तर ऑन कायच्यामध्ये पहा 0 to π/2 मध्ये कंटिन्युअस आहे. ठीक आहे, बहुत ही बढिया. ठीक आहे, तिथपर्यंत क्लिअर. आता सांगा एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल आहे? हो सर, कारण स्लोप ऑफ टँजंट काढता येते, बरोबर. कुठेही स्लोप ऑफ टँजंट काढता येते ना, म्हणजे लिहिन की एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल. ओके, डिफरन्शिएबल का करता समजलं ना? ऑन इकडे आहे का करत का समजलं? आता पहिले इकडे आहे का, पहिले सांगतो. ठीक आहे, ऑन डिफरन्शिएबल ऑन कायच्यामध्ये, तुम्हाला माहित आहे की डेरिव्हेशनचे जे एंड पॉइंट राहते इथे स्लोप ऑफ टँजंट काढता येत नाही, म्हणजे एंड पॉइंट वर नाही राहत, म्हणजे याला ओपन लावा 0 to π/2. ठीक आहे, समजलं ना? क्लोज इंटरवल आणि ओपन इंटरवल बरोबर लिहा ना, बरं. नाही तर दोन्ही असेच ब्रॅकेट लिहा. ठीक आहे, तर हाफ मार्क तुमच्या उडवते मास्तर. ठीक आहे, पटलं ना? ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. तर इकडे आहे का 0 π/2 हा झाला ओपन इंटरवल मध्ये डिफरन्शिएबल राहत. चालू काय सर, तुम्ही चेक करता रोल्स भाव म्हणजे रोल्स नावाचा एक मॅथमॅटिशियन होता. ठीक आहे, त्याने असं म्हटलं की एखादी फंक्शन कंटिन्युअस पाहिजे क्लोज इंटरवल मध्ये आणि एखादी फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे ओपन इंटरवल मध्ये. ओके, ठीक आहे, आणि तिसरी गोष्ट सांगितल्या रोल्स भावने का की एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी पाहिजे. तर चेक करा की जो सी बिलॉंग्स टू आपल्याला सी बिलॉंग्स टू का दिला आपण चेक करा, क्लोज इंटरवल 0 to π/2. तर याच्यामध्ये जर मी कम्पेअर मारलो, हाच तर सर तो ए वे आणि हाच तो बी वे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे याचा अर्थ पहा मी काय करता की सी बिलॉंग्स टू वाटल्यास लिहून घेतो ए बी. ठीक आहे, तर चेक करा, कम्पेअर मारा काय होईल पहा, ए इज इक्वल टू किती 0 आणि बी इज इक्वल टू π/2. बहुत ही प्यारा. ठीक आहे, मग आता तिसरी रोल्स भावने सांगितलेली तिसरी कंडिशन चेक करता. ठीक आहे, दोन तर कंडिशन असाच माहिती आहे. ठीक आहे, आपण जे बेसिक शिकलो 11 मध्ये की डिफरन्शिएबल आणि कंटिन्युअस आहे. ठीक आहे, आता चेक करू पहा, या फंक्शन मध्ये ठेवा. आता जिथं ए आहे तिथं का ठेवा, 0 ठेवा आणि कुठं ठेवा, येताना चेक करा तिथे येईल साइन 0 प्लस कॉस 0. अरे चेक करा, जिथं एक्स आहे तिथं 0. ठीक आहे, तर एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 0 ना. ठीक आहे, आता एफ ऑफ ए न म्हणता एफ ऑफ 0 माना. ठीक आहे, किती होईल पहा, साइन 0 0 आणि कॉस 0 1. ओके, साइन 0 0 कॉस 0 1. तर एफ ऑफ 0 किती आला सर 1 आला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मग अशाच प्रकारे मी एफ ऑफ बी सुद्धा काढतो. चेक करा एफ ऑफ बी. ठीक आहे, एफ ऑफ बी काढू. ठीक आहे, आता काय होईल पहा, याचा अर्थ एफ ऑफ π/2 याचा अर्थ समजला ना, π/2 कुठं, जिथं साइन एक्स आहे. ठीक आहे, कॉस एक्स आहे ते ठेवा साइन π/2 प्लस कॉस π/2. ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा, पुढे लिहून घेतो की साइन π/2 साइन 90 1 आणि कॉस 90 0. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ सर
एफ ऑफ पाय बाय 2 इज इक्वल टू 1 आला. ठीक आहे. तर एक काम करता, हा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन नंबर 2 इथं लिहून टाका. का होईल या खूपच्या. ठीक आहे. खोटं वाटल्यास इथं लिहून टाका. थोडासा पार्ट लिहून टाकतो बाकी फ्रॉम 1 and 2 वरून दिस डंडार. ओके. एफ ऑफ 0 इज इक्वल टू दिस डंडार. बरोबर आहे. म्हणजे एफ ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 2 ना. म्हणजे एफ ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 2. ठीक आहे. आता काम लिहून पहा. ठीक आहे. एवढी गोष्ट बोलल्यानंतर ऑल द कंडिशन ऑफ रोल्स थिअरम. ठीक आहे. जे रोल्स थिअरमने कंडिशन सांगितले. ठीक आहे. ते काय झाले, सॅटिस्फाय झाले. ठीक आहे. मी काय लिहिल पहा की ऑल द कंडिशन्स ऑफ रोल्स थिअरम आर का झाले, सॅटिस्फाय झाले. असं थोडंसं इंग्लिशमध्ये घुसाडायचं. बरोबर. ठीक आहे. सॅटिस्फाईड झाले. बहुत ही बढिया. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढच्या पार्ट का तो मी सांगतो. एवढा पार्ट मी मिटवत आहो. ठीक आहे. चला मित्रांनो, मिटवल्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट पाहू. ठीक आहे. की सर आता एक गोष्ट माहित झाली की रोल्स थिअरम का झाली, सॅटिस्फाय झाली. ठीक आहे. लिहिला नाही का रोल्स थिअरम का झाली, सॅटिस्फाय झाली. ठीक आहे. आता सर नेमका पहा इथं म्हणणं काय पहा, ऐका. ठीक आहे. आतापर्यंत आपण जे भाषणबाजी ऐकली. ठीक आहे. की एफ ऑफ एक्स फंक्शन होता तो कंटिन्युअस आहे, एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल आहे आणि एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी सुद्धा आला. तर रोल्स थिअरम सॅटिस्फाय झाला. पण सर नेमकं कहाणी हे नाही समजली की नेमका सॅटिस्फाय झाला हा रोल्स का बी. ठीक आहे. आणि नेमका म्हणत काय. ठीक आहे. त्याची गोष्ट आहे का. पहिलं का म्हणतं रोल्सने का म्हटलं बा, ऐका. रोल्सचा असा म्हणणं होता, हलकासा सांगत. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट शिकवायच्या पहिले मान के चलो हा एक कर्व आहे, कोणत्या तरी फंक्शनचा कर्व. ठीक आहे. याचा म्हणणं का एखादी फंक्शन पहा, रोल्स भावनं का म्हटलं, एखादी फंक्शन या डोमेन मध्ये. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे कोणता मान के चलो ए आणि बी याच्यामध्ये कंटिन्युअस आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट क्लिअर आहे. त्यानंतर याच्यामध्ये हे वाले एंड पॉइंट सोडून बरं याच्यामध्ये डिफरन्शिएबल आहे, म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट. एखादी स्लोप ऑफ टँजेंट काढलो. ठीक आहे. डिफरन्शिएबल आहे आणि एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही बरं. ठीक आहे. की हा एफ ऑफ ए एवढा हा एफ ऑफ बी एवढा. ठीक आहे. इथपर्यंत असं ना बिलकुल सेम. पहा चेक करा, दोन्ही दिसता नाही एफ ऑफ बी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. तर रोल्स भाऊचा म्हणणं होता की डंके की चोट पर रोल्स भाऊने सांगितलं की एक तरी पॉइंट असा सी भेटल. हे जर 3 कंडिशन लागू झाले ना तर एक तरी पॉइंट सी असा भेटल की जो सी पॉइंट पॅरलल राहील या एक्स ऍक्सिसला. ठीक आहे. असा कोण म्हणतात, रोल्स भाऊ. म्हणजे याचा म्हणणं असा आहे की सर सी नावाचा पॉइंट असा एक तरी भेटल इथे पॅरलल राहील एक्स ऍक्सिसला. म्हणजे का सर, तर म्हणजे असा म्हणणं होता की जर मान के चलो हा स्लोप ऑफ टँजेंट आहे म्हणजे डीवाय बाय डीएक्स. अरे डीवाय बाय डीएक्स आहे ना. ठीक आहे. पटलं ना. सध्या पुरतं सी ला गोली मारा डीवाय बाय डीएक्स तर इज इक्वल टू 0 येईल. ओ नाईस. म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट 0 येते. म्हणजे या दोन पॉईंटच्या मध्ये एक तरी पॉईंट असा राहील की तो का देईल, स्लोप ऑफ टँजेंट 0 देईल. ठीक आहे. मग आता मला सांगा या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये डिफरन्शिएट केलो तर याचा अर्थ सर मग असं न लिहिता एफ डॅश आणि या पर्टिक्युलर पॉइंट वर डिफरन्शिएट केलं तर 0 येते. औ सर असावे. ठीक आहे. आता समजलं. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आता रोल्स थिअरम अप्लाय झाला. ठीक आहे. तर मग याचा अर्थ ठीक आहे का होईल पहा. ठीक आहे. की रोल्स थिअरम अप्लिकेबल झाला ना रोल्स थिअरम. ठीक आहे. तर का होईल पहा एफ डॅश सी इज इक्वल टू 0 राहील. ठीक आहे. हे कहाणी पहिलं लक्षात ठेवा. रोल्स थिअरम सॅटिस्फाय झाल्यानंतर. ठीक आहे. म्हणजे हे 3 कंडिशन लागू झाल्यानंतर. ठीक आहे. मग आता एफ डॅश सी इज इक्वल टू 0 याला इक्वेशन फर्स्ट द्या. आता चेक करा ना. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू होता साइन एक्स प्लस कॉस एक्स. ठीक आहे. इथपर्यंत आता एक काम करा एफ डॅश. आता पहा एफ डॅश सी इज इक्वल टू 0 आहे. मग प्रेमाने याला डिफरन्शिएट करता विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. इथपर्यंत मग काय पहा एफ डॅश एक्स इज इक्वल टू काय, साइन एक्सचा डेरिव्हेशन कॉस एक्स आणि कॉसचा डेरिव्हेशन मायनस साइन एक्स. ओके बरोबर आहे ना. साइनचा कॉस आणि कॉसचा मायनस साइन एक्स. मग आता काय करा टेक एक्स इज इक्वल टू सी. आता सांगितलं ना सी काउंट घ्यायचा. बरोबर. ते काम करता एफ डॅश सी इज इक्वल टू कॉस सी मायनस साइन सी. ठीक आहे. जिथं जिथं एक्स आहे तिथं सी. ठीक आहे. मग आता एफ डॅश सी का राहते सर, फ्रॉम 1 वरून तर 0 राहते. म्हणजेच 0 इज इक्वल टू कॉस सी मायनस साइन सी. ठीक आहे. बहुत ही बडी. ठीक आहे. मग आता ऐका इकडे काम की साइन सी इकडे पहा साइन सी. एक काम करतो पहिले लिहून घेतो की साइन सी इकडे आला असा फील करा. ठीक आहे. आणि कॉस सी इकडे राहा. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे. मग एक काम करता इथं काही नसते म्हणजे 1 असते भाऊ. ठीक आहे. एवढी गोष्ट तुम्हाला माहिती. तर मग काय होईल पहा साइन सी अपॉन कॉस सी इज इक्वल टू 1. अरे बहुत ही बडी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. मग एक काम करा पहा चेक करा साइन बाय कॉस टॅन सी. टॅन सी होते ना. चेक करा साइन बाय कॉस टॅन सी आणि इज इक्वल टू 1. आता तुम्हाला माहित आहे
की 1 केव्हा टॅन येते, तर सर टॅन C इज इक्वल टू 1 च्या ठिकाणी टॅन π/4 घुसा, ठीक आहे असंच ना, ठीक आहे. मग टॅन टॅन उडला तर C इज इक्वल टू π/4. आणि चेक करा, मी तेच सांगत आहो की एक काम, या 0 to π/2 म्हणजे 0 to 90 च्या दरम्यान π/4 म्हणजे 45. चेक करा, जर मान के चलो हा 0 असेल आणि हा 90 असेल समजा, तर याच्या मधात 45 आहे की इथं स्लोप ऑफ टँजंट 0 देते. हो सर असं, ठीक आहे. म्हणजे याचाच अर्थ C बिलॉंग्स टू, ठीक आहे, म्हणजे C म्हणण्यापेक्षा π/4 बिलॉंग्स टू कोणाला याला 0 to π/2 इथपर्यंत क्लिअर, ठीक आहे. मग हाच तो C पॉइंट, ठीक आहे, 0 to π/4. तर तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. हा क्वेश्चन जो आहे तो 3 मार्काने विचारतो, ठीक आहे. तर रोल्स थिअरम, ठीक आहे. काय केलं समजलं, π/4 काढलो की याच्या दरम्यान स्लोप ऑफ टँजंट 0 देईल, ठीक आहे. तर अशा प्रकारे बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे मित्रांनो.